नानूभाई आपल्याला रायरेश्वर पठाराची माहिती देणार आहेत. सुरुवात करावी. दाट जाडी खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके असतात पसरलेले पठारे, लांबच लांब सोंड आणि आडवळणी घाट यामुळे या परिसरात तसा दुर्गमच आहे. पठारच्या समोर असणारा काळातील केळनगड, हसू नका. तालुका वाई, जिल्हा सातारा आपल्या रायरेश्वर पठाराची उंची सपाटीपासून 4694 फूट इतकी आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणापैकी एक गणले जाते. रायरेश्वर व केंजळगड ही दोन्ही ठिकाणे एकाच डोंगराच्या रांगेत असून यांना विभक्त करणारी खिंड आहे. या खिंडीतून पुढे गेल्यावर जवळच रायरेश्वरच्या पठाराचा कडा चढण्याची उपवन विभाग भोर यांनी लोखंडी शिडी उभारली आहे. या वाटेला श्वसनदरा, सुनदरा असे संबोधले आहे. रायरेश्वराच्या खिंडीपासून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर पठाराच्या दुसऱ्या टोकाच्या पुढे रायगड जिल्ह्याची हद्द सुरू होते. या पठाराची लांबी सुमारे 12 किमी व रुंदी 1.5 किमी इतकी आहे. येथील पर्जन्यमान कोकणासारखे असल्याने संततधार पाऊस पडत असतो. पठारावर पडणाऱ्या पावसामुळे चारही दिशांना धबधबे कोसळतात. पावसाळ्याच्या पठारातील रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे व मोहून टाकतात. या गडावरील उंच टेकडी टिंबेवर उभे असल्यास रायगड तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर किल्ला, पांडवगड, कमळगड, नवरीचा डोंगर स्पष्ट दिसतात. पठाराच्या पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला निसर्गरम्य असे नादिक ठिकाण आहे. नादिक ठिकाणाहून प्रतापगड, सिंहगड, मंगळगड, राजगड कोकण दर्शन होते. येथे इको पॉइंट आहे. येथे भेकर असलेल्या भेकरमाळ आणि याच गडावर सप्तरंगी माती आढळून येते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.